दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो. आता दीर्घ श्वसन म्हणजे काय, तर इच्छावर्ती मज्जासंस्था आणि अनिच्छावर्ती मज्जासंस्थे थ्रू आपण श्वसनाचे प्रकार जर केले, आपण श्वास घेतो सोडतो, झोपलेलं असलो तरी पण हे चालू असतं. तर हे कशा थ्रू चालू असतं, अनिच्छावर्ती मज्जासंस्थे थ्रू. आणि जर समजा आपण दीर्घ श्वसन नियंत्रित श्वसन केलं तर ह्या मज्जासंस्थेला आराम मिळतो, अनिच्छावर्ती मज्जासंस्थेला आराम मिळतो. तिला आराम मिळाला की ऑटोमॅटिकली पूर्ण तुमचं मनच शांत होतं. मनावर, शरीरावर नियंत्रण येतं, मनावर नियंत्रण येतं. आणि मनावर नियंत्रण, मन कसं आहे, वायू वेगापेक्षा त्याचा वेग जास्त आहे मनाचा. तुम्ही इथं बसलेले आहात, मुलगी असेल मुलगा असेल अमेरिकेत, मिनिटात म्हणजे मिनिटं पण नाही, काही सेकंदात तिथं पोहोचतं. इतका मनाचा वेग खूप जास्त आहे. ह्या मनाला आवर घालण्याचं काम श्वसनाचा अभ्यास करत असतो. आणि ज्याचं मन नियंत्रित, ज्याचं मन शांत, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर इफेक्ट जाणवतो. जितकं मन चंचल ना, तर त्यांचं बघा तुम्ही, ते जाणवतं की हे चंचल आहे की शांत आहे, जाणवतं आहे की नाही. तर मग बघा, आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. मग असे आपण शिथिलीकरण केलं, तसेच पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची. पाठीचा कणा ताठ करा, मान सरळ करा आणि सावकाश मी करून घेते तुमचं दीर्घ श्वसनाचा अभ्यास. मनावर नियंत्रण, पाठीचा कणा ताठ केला, मान सरळ, डोळे अलगद मिटा आणि फक्त श्वसनावर लक्ष केंद्रित करा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, फक्त त्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. मन एकाग्र करा. श्वास घेताना हवेचा स्पर्श थंड आणि श्वास सोडताना हवेचा स्पर्श आपणास उष्ण जाणवत आहे, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आता हे संत श्वसन आहे, त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नाही. आता माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. फक्त मी 4 टाळ्या देईल, तोपर्यंतच आपण श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडा म्हटलं की 4 टाळ्यांपर्यंत आपण श्वास सोडायचा आहे. सावकाश सगळ्यांनी श्वास सोडलेल्या स्थितीत या. श्वास घ्या, सोडा, 1 2 3 4, घ्या, 1 2 3, सोडा, घ्या, चालू ठेवा, सोडा, श्वास घ्या, सोडा, चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून सावकाश डोळे सावकाश. काय केलं आपण, 4 याप्रमाणे. जितक्या मात्रेत श्वास घेतला तितक्याच मात्रेत आपण श्वास सोडला की जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो. मग कार्बन डायऑक्साईड बाहेर जास्ती गेला की प्रत्येक पेशीला भरपूर प्राणवायू मिळेल. भरपूर प्राणवायू मिळाला की तुम्ही दिवसभर उत्साही राहण्यास मदत होईल. इतके महत्त्व श्वसनाच्या अभ्यासात आहे. तर आता आपण काय करू, 4-6 या प्रमाणात अभ्यास करू. सगळ्यांनी डोळे मिटा, श्वास सोडलेल्या स्थितीत या. श्वास घ्या, 1 2 3 4, सोडा, 1 2 3 4 5 6, घ्या, 2 3 4, सोडा. चालू ठेवा. 4-6, 4 मात्रेत घ्या, 6 मात्रेत सोडा. शरीर आणि मन यावर नियंत्रण, श्वसनावर नियंत्रण, त्याचा परिणाम रिलॅक्सेशन.
कसं वाटलं? सोडतो आणि दुसरीकडेच कुठेतरी शोधायला जातो की रिलॅक्सेशन टेक्निक द्या आम्हाला, द्या आम्हाला. आणि टेक्निक आपल्याच जवळ आहे की नाही? तर आता बघा, 6 मात्रेत श्वास सोडला, 4च घेतला. चांगला तुम्ही अभ्यास करत गेला तर त्याचं प्रमाण खूप आहे, जबरदस्त आहे. म्हणजे 4 8, 4 मात्रेत घ्यायचा, 8 मध्ये सोडायचा. 5 10, 6 12 असं आपण सरावाने वाढवू शकतो. तर ह्यामुळे काय होतं की श्वसन संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास तर मदत होतेच, परिणामी तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं. रक्ताभिसरण चांगलं झालं की तुम्ही उत्साही होता. प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक वेळी तुम्हाला उत्साह जाणवेल. पण तुम्ही सकाळी थोडा अभ्यास करायचा आणि कामावर असताना देखील दीर्घ श्वसनाची आवर्तनं करायची. दीर्घ श्वसनाने मन एकाग्र होते. कशावरचे? आपल्या कामावरचे. आता काय आपल्याला कुठला अभ्यास करायचा नाही, आपल्याला आपलं कामच करायचं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतं. एकदा सचिन आणि त्याचा मित्र क्रीजर होते. एका बॉलला काहीतरी 2 बॉलला काहीतरी रन लागत होते. तर मग सचिनने सांगितलं की मित्राला एका बॉलला 2 रन पाहिजे होते, काय करू? आणि स्क्रीनवर नेमका तो नव्हता, सचिन नव्हता. मग त्याने सांगितलं नसतं, म्हणजे तो आपल्याला माहिती काय सचिन. तर काय केलं, त्याला काय सांगितलं, फक्त दीर्घ श्वसनाचे 2 आवर्तन कर आणि बॉल टोलव. तर तेच केलं त्याने चौकार मारला. म्हणजे इतकं दीर्घ श्वसनामध्ये त्याचे इफेक्ट चांगले आहेत दीर्घ श्वसनाचे. आलं का लक्षात? तर हे आपण दीर्घ श्वसनाचे फायदे मन एकाग्र करण्यासाठी. तर आता आपण बघू, उन्हाळा आहे आता, शीतली आणि शीतकारी, कोल्ड इफेक्ट करणारे आपण प्राणायाम बघू. श्वसनाचे प्रकार हठयोगात जे सांगितलेले आहेत ते. तर बघा, आता उष्णता वाढते, मग शरीरात देखील वाढते. मग उष्णतेच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग आपण AC, आता हे आपण आपल्या सोयीनुसार केलेलं आहे. मग याचे साईड इफेक्ट बघायचे आपण ACचे काय. तर कुठेतरी मला असंच काहीतरी म्हणजे चांगल्या कामासाठी बोलवलेलं, म्हणजे पण मी ते बघितलं, म्हटलं ACत बसलं तर आपण एकदम असं होऊन जाऊ. मला नकोच म्हटलं, मला तर AC पण नको, काहीच नको, आपलीच दिनचर्या ठीक आहे. तर बघा, शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम आपण गोल्ड इफेक्ट देणारे. तर त्यापूर्वी आपण भ्रामरी पूरक आणि भ्रामरी रेचक याचा अभ्यास बघणार आहोत. आता हे भ्रामरी म्हणजे काय, तर भ्रामरी रेचक आधी बघू आपण. म्हणजे काय, तर ओंकारातला मकार म्हणतो ना, तसं मकार आपण म्हणत गेलो. साधा पूरक ह्या रेचकाने काय होतं की जे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात निर्माण होतात, त्या व्हायब्रेशन्सचा इफेक्ट मन अंतर्मुख होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, आपल्यावरील ताणतणाव कमी होण्यासाठी, मला एकाग्रता वाढण्यासाठी ह्या प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. आणि मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऑफिसला आहोत आणि हे कसं करायचं. हे बघा, जर 4 मैत्रिणी फक्त साड्या आणि ड्रेसच्या गप्पा मारत असतील आणि आपला नाहीतर विषय तोच असतो, ही साडी कुठून घेते, तो ड्रेस कुठून शिकला, तर ह्या गप्पांपेक्षा आपण टिफिन खाल्ला आणि ह्या रेचकाचे 5 आवर्तन केले तर त्या मैत्रिणी पण म्हणतील की नको, ह्या गप्पांपेक्षा आपण हेच आवर्तन करू, चांगलं राहील. तर बघा, आपण साधा पूरक भ्रामरी रेचक तर सगळेजण करून बघणार आहोत. एकदा साधा श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या, भ्रामरी रेचक. घ्या, भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास. एक शेवटचे आवर्तन आपण करणार आहोत, भ्रामरी रेचक.
साधा पुरळ म्हणजे ओंकारातला मकर आहे ना तसंच आपण म्हणायचं. आलं का लक्षात? तर बघा आता आपण बघू एक सेल मध्ये स्टोअर होतो आणि मग पाण्याचं प्रमाण शरीरातलं वाढतं. ओघाने तुमची ओबेसिटी वाढते. त्याच्यावर नियंत्रण शीतली प्राणायामाने येते, भुकेवर येतं. त्याचप्रमाणे आता उष्णतेचे विकार, केस गळणे, केसात कोंडा होणे, पायांची आग होणे, डोळे लाल होणे, या सगळ्यांसाठी उत्कृष्ट इफेक्ट म्हणजे शीतली प्राणायाम. तर सोपं आहे, फक्त ओठांचा चंबू जिभेची पन्हाळी करून सावकाश संत दीर्घ पूरक करायचा आणि सावकाश भ्रामरी रेचक करायचं. आपण बघितलं मग अशी भ्रामरी रेचक. तर बघायचं आहे आपण ओठांचा चंबू जिभेची पन्हाळी, जीभ काढून अर्धा सेकंद राहू द्या मग तिची पन्हाळी करा आणि हवा करायचं आहे सगळ्यांनी. छान करून बघा. परत संधी कधी येईल सांगता येत नाही. प्रत्येक प्रॅक्टिकल अनुभवा. खूपच छान करताय बऱ्याचसाठी. बॅलन्स करू आता. अजून 3 आवर्तन करायची. जी चालू ठेवा. खूपच छान. चालू ठेवा. एक शेवटचे आवर्तन फक्त. चालू असते आवर्तन पूर्ण करून संत पोटात गार वाटतं. अजून आपण कधी कधी असं होतं ना की डोकं दुखायला लागलं की आपण गोळी घेतो ना आणि लगेच ते डोकं दुखणं थांबतं. पण कसं असतं हे सगळं तात्पुरत्या स्वरूपात असतो. त्याचा लगेच दुसरा साईड इफेक्ट चालू होऊन जातो. पण तुमचं डोकं दुखायला लागलं ना करा शीतली शीतकारी, लगेच रिलॅक्स व्हाल तुम्ही. आलं का लक्षात? तर बघा आता आपण एक शुद्धी क्रिया बघणार आहोत. हठयोगात काही शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत. तवतीर बस्तीस तथा नेतीस त्राटकम नवलिकम कपालभाती शैतानी षटकर्माणी प्रचक्षते. वेळ खूप कमी आहे, मला द्यायचं खूप आहे तुमच्यासाठी, पण ठीक आहे. हे बघा शुद्धी क्रिया. आपण आपली छान गाडी कोणतीही घ्या, 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या, मंथली गॅरेजला लावतो. कशासाठी लावतो? सर्व्हिसिंग साठी. आपली सर्व्हिसिंग आपण करतो. किती मस्त आवश्यक आहे. योगविद्यामध्ये लावायचं आलं की बघा. धोती म्हणजे काय? धुणे. वमन इतकी सुंदर शुद्धिक्रिया आहे. कोमट पाणी, त्याच्यात मीठ, पाण्याचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचर इतकं, मीठ 5-6 ग्लास पिऊन टाकायचे. हनुमान बैठकीत बसायचं. हो जातात 5-6 ग्लास सहज. फक्त इच्छाशक्ती पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. तर ते पिलं ना मग नंतर त्याची प्रोसेस आहे थोडीशी. मागच्या जिभेला दाब देऊन ते सगळं पाणी काढून टाकायचं. उभं राहण्याची पण प्रोसेस आहे. ते काढलं तर काय होईल? सगळ्या तुमच्या अशुद्धी बाहेर जातील, शरीरात बाहेर टाकल्या जातील. ओघाने तुमचे पाचक रस चांगले स्रवतील, अशुद्धी बाहेर जातील, पचन चांगलं होईल. पित्तरस, अनावश्यक असलेले पित्तरस बाहेर टाकले जातील. आणि ज्याला पित्ताचा त्रास असतो ना ती व्यक्ती खूप चिडचिडी असते आणि
तिचा चेहरा पण सांगतो की व्यक्ती चिडचिडी, पण तिला पित्ताचा त्रास असतो. मग पित्तवाल्यांसाठी खूप चांगली शुद्धिक्रिया वमन होती. मग ह्यात आपण अजून बरेच शुद्धिक्रिया आहेत. मग अग्निसार आहे, ह्या धवतीचे पण बरेच प्रकार आहेत. एकदा आपण फक्त शुद्धिक्रियाचं डेमो ठेवू, त्याच्यात आपण सगळे आदर्श स्थितीत शुद्धिक्रिया दाखवू मॅडमने जर मनावर घेतलं तर. ह्या कपालभाती ही देखील शुद्धिक्रिया आहे, खूप छान. आणि जे करत असतील ना तर त्यांना मी खरंच धन्यवाद मानते. कपालभाती दररोज केली ना तुम्ही सायंटिफिकली, तसं पोट तुमचं मऊ राहायला मदत होते. आणि एकदा तुमचं पोट हलकं झालं ना ते वेगळं फिलिंग आपल्याला जाणवत असतं. टम्म पोट असलं की एक वेगळंच वाटतं आपल्याला, आपण अनकम्फर्ट फील करतो. आणि तेच लाईट असेल ना ते छान वाटतं आपल्याला, म्हणजे उत्साह वाटतो. तर कपालभातीचे आपण 3 आवर्तनं करू. सगळ्यांनी ताट बसतं, हे आवडतं. बाकीचं कणा ताट, हात आहेत ना द्रोणमुद्रेत ठेवा. अशी ही द्रोणमुद्रा असते, ते मांडीवर ठेवा. हे बघा, याच्यात पूरकाकडे लक्षच नाही, तो आपोआप तुम्ही नाही म्हटलं तरी तो घेतला जाईल. फक्त रेचक जो आहे ना तो जोरात धक्का देऊन रेचक द्यायचा. एक भरपूर श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या, सावकाश सोडा, भरपूर घ्या. आणि आपापल्या आवर्तनाला सुरुवात करा. जोरदार धक्का देऊन रेचक करा.